नमस्कार बदलापूरकर. बदलापूर न्यूजच्या विशेष फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण आहोत बदलापूर पश्चिम मधील शेरिश सिनेमाज येथे, जिथे जागतिक महिला दिन जो 8 मार्चला साजरा केला जातो, त्या निमित्ताने आज इथे केरला स्टोरी 2 असा हा जो चित्रपट आहे त्याचं जे आहे चित्रीकरण जे आहे आणि त्याचा शो जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील प्रियांका आशिष दामले म्हणजे आपल्या बदलापूरच्या उपनगराध्यक्ष आहेत आणि सोबतच संगीताताई शेंडवणकर यांच्या तर्फे जो आहे तो महिलांसाठी हा शो जो आहे तो लावण्यात आला आहे. आपण थेट आयोजकांशी संवाद साधणार आहोत की कसं काय काय हा काय सांगाल या शो बद्दल. खरंच काही आज यावर्षी महिला दिनानिमित्त काहीतरी वेगळं करायचं एक मानस होतं आणि मग असा विचारला की का नाही महिलांना एक शो आपण फ्रीमध्ये दाखवावा. तर अनायासा हा चित्रपट प्रदर्शितही झाला होता, म्हणून मग या शोचं आम्ही चित्रीकरण जे आहे ते महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही मोफत असं ठेवलेलं. फार छान असा प्रतिसाद महिलांचा आहे आणि खूप त्या बऱ्याचशा महिला मला म्हणतात की आम्हाला खूप आनंद झाला की आमच्यासाठी कोणीतरी काहीतरी म्हणजे एक दिवस थोडासा एक वेळ आपल्यासाठी देण्यासाठी तरी का होईना त्या वेळात वेळ काढून हा मूवी बघायला आल्या. काय सांगाल चित्रपटाविषयी, चित्रपटाची स्टोरी लाईन वगैरे काय आहे? मला वाटतं केरला स्टोरी 1 ही ऑलमोस्ट बऱ्याच जणांनी बघितलेली आहे आणि साधारणतः त्या स्टोरी लाईन, अजून मीही हा चित्रपट बघितला नाही, आता थोड्या वेळाने जाईल बघायला, पण तशीच साधारणतः स्टोरी लाईन आहे. आणि मला असं वाटतं की चित्रपटाला आपण एका चित्रपटासारखंच बघावं आणि त्यातून जर बोध घेण्यासारखं काही असेल तर ते नक्कीच आपण घेऊन आत्मसात करण्याची गरज आहे. आणि खरंच आत्ताचं जर आपण बघितलं तर हे केसेस आत्ताचे भरपूर होत चाललेले आहेत आणि अल्पवयीन मुली ह्याच्यामध्ये जास्त टार्गेट केल्या जातात. त्याच्यामुळे नक्कीच आपण चित्रपटासारखा बघावा, पण त्यातून काही घेण्यासारखे बोध असतील तर ते नक्कीच घ्यावे. काय संदेश द्याल आजच्या युवा मुलींना? खरं तर आजची जी पिढी आहे ती बरीचशी मोबाईलवरती आणि जे काही इंटरनेटवरती चालू आहे त्या गोष्टींवरती जास्त डिपेंड राहते आणि कुठेतरी आपण हे सगळं बघत जरी असलो तरी सत्य पडताळण्याची गरज आहे. रियालिटीशी आपण काय म्हणतात एकरूप राहण्याची गरज आहे, ना की ह्या मी म्हणेन की हे जी फॅसिनेशन किंवा एक वेगळंच वर्ल्ड दाखवायचा प्रयत्न आजकाल इंटरनेटद्वारे होतो त्याच्यापासून आजकालच्या मुलींनी खरं तर लांब राहिलं पाहिजे. आपण बघू शकतो की इंटरनेटमुळे एक्सपोजर जे आहे ते बऱ्याच आजच्या पिढीला मिळालं आहे. काही लोक चांगल्या गोष्टी बघतात तर काही लोक वाईट गोष्टी बघतात. तर तरुण पिढीला काय आव्हान कराल? खरं तर मला असं वाटतं ना की प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली आणि वाईट लोकही असतातच, आपण त्याला नकारता येत नाही. काही विकृत लोकही असतातच आणि आजचं जे इंटरनेटचं जे एक्सपोजर आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींना खूप सारं प्रोत्साहन भेटतंय. आणि युवा पिढींना मी एवढंच सांगेन की आपण समाजामध्ये वावरताना आपलं चाल चलन आणि काय राईट आणि रॉंग ह्याच्यात जर तुम्ही डिस्टिंग्विश ठेवलात ना तर काहीच आयुष्यात पुढे प्रॉब्लेम नाही येणार आहे. आणि कुठेतरी वाहवत न जाता आपल्या रूट्सशी कनेक्टेड राहणं आणि जसं मी म्हटलं की चांगल्या गोष्टींकडे जास्त वळण्याची गरज आहे. आणि कुठेतरी वाईट गोष्टी जास्त आपल्याला अटेम्प्ट किंवा अट्रॅक्ट करतात, पण त्याच्यापासून परावृत्त राहण्याची खूप गरज आहे. काय सांगाल चित्रपटाविषयी? ह्या आधी सुद्धा आम्ही एक मर्दानी मूवी जो आहे आणि मुखर्जींचा तो दाखवलेला होता आणि त्याआधी केरला स्टोरी पार्ट 1 जो होता तो आम्ही दाखवलेला होता. खरं पाहायला गेलं तर बदलापूर शहरामध्ये हळदी कुंकू किंवा होमली सारखे कार्यक्रम बऱ्याचदा होतात, परंतु आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, आपण त्याचं ऋण फेडणं गरजेचं आहे. आणि ह्या उदात्त हेतूने आम्ही प्रियांकाताई दामले आपल्या उपनगराध्यक्ष झालेल्या आहेत आणि काहीतरी चांगला एक मेसेज बदलापूर शहरात जावा या उदात्त हेतूने आम्ही ह्या मूवीचं आज आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. सांगायचा हेतू एवढाच आहे की आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याचपैकी मुली ह्या गायब आहेत आणि त्या कुठे आहेत, काय आहेत, त्यांच्या पॅरेंट्सना पण माहिती नाही आहे. पोलीस प्रशासन पण त्याचा शोध घेत आहे. तसंच बदलापूर शहरामध्ये सुद्धा बऱ्याचशा मुली ह्या आधी सुद्धा अशा गायब झालेल्या आहेत. तर त्या मुलींचं नक्की होतं काय, त्या मुली नक्की असतात कुठे आणि त्यांना काय होतं किंवा काय घडतं किंवा काय पुढे आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतं, ह्या सर्व गोष्टींवरती आधारित हा मूवी आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये आज हे दोन्ही म्हणजे आम्ही जो पहिला शो दाखवला तो सुद्धा आणि आताचा शो सुद्धा फुल आहे. आपण बघू शकतो की बदलापुरात एका महिन्याच्या टाइमस्पॅनमध्ये 3 खूप चुकीच्या घटना ज्या आहेत त्या झाल्या होत्या. कुठेतरी असे चित्रपट जे आहेत ते समाज प्रबोधनाचं काम करतात. तर तुम्ही काय आव्हान कराल? नक्कीच समाज प्रबोधनाचं काम करतात. कसं आहे, मुलांना चांगलं वाईट हे समजत असतं, पण ते नक्की कुठल्या दिशेने जातात ह्या गोष्टीकडे बघायला आताच्या परिस्थितीमध्ये पालकांना वेळ नाही.
महागाईच एवढी झाली आहे की लोकांना महिला वर्ग हा प्रामुख्याने घरातून बाहेर पडलेला आहे आणि त्यामुळे आई वडिलांचं पालकांचं आपल्या मुलांकडे लक्ष नसतं. पण काही पालक जे आहेत ते असे सुद्धा आहेत की त्यांचं आपल्या पालकांकडे लक्ष आहे, परंतु त्याचा अर्थ असाही नाही की तुम्ही मुलांना हॅमरिंग करावं. की एखादी गोष्ट जर मुलगा करत असेल तर त्याला तुम्ही प्रेमाने पण सांगू शकतात, मुलं ऐकू शकतात. परंतु काही पालक जे असतात ते त्या मुलाला मारझोड करतात, त्याच्यानंतर ती मुलं कुठेतरी घरातून रागारागाने बाहेर पडणं. मग एखादी मुलगी आधी काल परवाची गोष्ट, मला वाटतं ती मुलगी सीएससी स्टेशनला जाऊन बसली होती. आईने नकार दिला मोबाईल बघायला किंवा आई ओरडली म्हणून ती मुलगी घरातून रागारागाने निघाली. ह्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींकडे पालकांनी कुठल्या दृष्टीने बघायला पाहिजे. आत्ताचं पहिल्यासारखी परिस्थिती नाहीये. पहिला आम्हाला आमच्या आई वडिलांनी मारल्यानंतर आम्हाला पुढे बोलायची पण भीती वाटायची किंवा घरातून बाहेर पडणं तर आमचीच गोष्ट आहे. पण आता ती परिस्थिती नाहीये. इंटरनेटचं जग आहे आणि ह्या जगामध्ये हे जे काही प्रकार आता घडतायत त्यामुळे आपणच कुठेतरी आपल्या मुलांना आणि पालकांना सावध करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस मुलींच्या बाबतीत त्यांचे पालक जे आहेत ते काही गोष्टी त्यांच्याबरोबर होतात ते पुढे येऊन सांगत नाही, त्याविषयी काय सांगता? नक्कीच बदलापूर शहरामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी जो प्रकार घडला होता त्यावेळेला खरोखर म्हणजे मी माझ्या प्रत्येक बाईटमध्ये तेव्हाही म्हणाली होती की त्या पालकांनी ती भूमिका घेतली की माझ्या मुलीच्या बरोबर काय घडलंय हे त्यांनी बाहेर येऊन सांगितलं किंवा ते त्यावेळेला त्यांनी फाईट केली. त्यानंतर पूर्ण बदलापूरकरांना कळलं की नक्की प्रकार काय घडला. पालकांनी पण आता पुढे येणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्या मुलीच्या बरोबर घडलंय, परंतु मीडियावाल्यांनी म्हणजे मीडियामध्ये सुद्धा तो प्रकार ज्या वेळेला घडला त्यावेळेला त्या शाळेचं नाव सांगितलं गेलं, त्याच्यानंतर ते आंदोलन उभं राहिलं. खरं पाहायला गेलं तर ह्याही गोष्टी सांभाळणं फार गरजेचं आहे. कारण पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होते किंवा त्या परिस्थितीतून पालकांना जावं लागतं हे आम्ही त्या प्रकरणामध्ये डोळ्यांनी बघितलेले. त्यामुळे पालकांनी सुद्धा ह्या सर्व गोष्टी जर घडतायत तर कुठेतरी पुढे येऊन सांगणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे. आणि पोलीस प्रशासन असेल किंवा इतर हे असेल त्यांनी सुद्धा त्या गोष्टींवरती कडक कारवाई करणं तेवढं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, काय आव्हान कराल? हा मूवी बघितल्यानंतर म्हणजे मी पार्ट 1 बघितलेला होता, त्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातून बऱ्याचशा मुली गायब आहेत. तर ह्या मुलींचं नक्की होतं काय किंवा ह्या मुली कशा प्रकारे फसतात. संगत जी आहे ही फार महत्वाची आहे. आपल्या मुलीबरोबर आपल्या मुलीच्या मैत्रिणी कोण आहेत, त्या कुठल्या समाजातून आलेल्या आहेत किंवा त्या काय करतात किंवा आपली मुलगी त्यांच्याबरोबर जाते तर कुठे जाते. पहिलं म्हणायचे की 7च्या आत घरात, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे मुलींना जर रात्री अपरात्री बाहेर जावं लागत असेल, कामधंद्यासाठी जर मुली बाहेर पडत असतील, व्यवसायासाठी बाहेर पडत असतील तर त्यांनी पण आपल्या भोवती एक कुंपण आखणं गरजेचं आहे झालेलं आहे. कधी कुठला माणूस आपल्याला येऊन फसवून जाईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्याचबरोबर मैत्रिणींनी त्यांच्यामध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत, एखाद्या मैत्रिणीला जर कोण त्रास देत असेल तर त्यांनी त्या उघडपणे बोलणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पालकांनी सुद्धा मुलांच्या बरोबर राहणं, म्हणजे मैत्रीण, एखादा मुलगा असेल तर तो मित्र, मुलगी असेल तर ती मैत्रीण म्हणून पालकांनी आता त्या मुलांकडे बघणं फार गरजेचं आहे. तरीच आपण बघू शकतो की समाज प्रबोधनाचा हा उत्तम प्रयत्न जो आहे तो उपनगराध्यक्षा प्रियांका दामले आणि संगीता चेंडवलकर यांच्याकडून कायमच सातत्याने होत आहे. अधिक माहितीसाठी आणि अधिक बातम्यांसाठी बदलापूर न्यूज नक्की फॉलो करा. व्हिडिओ जर्नलिस्ट निधी उमराणी यासोबत मी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज, बदलापूर.